आज मस्तपैकी पावभाजीचा बेत होता, त्यामुळं मस्त पाव घेऊन आले अगोदर तर. आणि घरात खूप दिवस झालं भाज्या पडलेल्या होत्या. बीट होतं, गाजर होतं, व्हेज बिर्याणीसाठी आणलेलं होतं. त्यातलंच मग थोडं थोडं राहिलेलं होतं, फ्लावर पण होतं. तर चला म्हणलं एका साईडला मुलांना पावभाजी पण खूप दिवस झाले बनवली नव्हती, त्यामुळं म्हणलं चला पावभाजी बनवूया. त्यामुळं 3 पॉकेट्स आणलेले होते मी पावचे. आणि अगोदर काय केलं, मी भाज्या वगैरे कट करून शिजवायला ठेवल्या. नंतर एका साईडला फोडणी द्यायला घेतली मस्त. कांदा, टोमॅटो आणि बीट टाकायचं पावभाजीमध्ये. खूप छान बीटाने चव पण छान येते आणि थोडीशी अशी लाल होती. बीट जर नाही टाकलं ना तर अशी पांढरी पांढरी होती पावभाजी, त्यामुळं जरूर बीट टाकायचं. खूप छान होती पावभाजी. इथं मस्त आपली पावभाजी रेडी झालेली होती. नंतर एका साईडला मी बटर तर आणलेलं नव्हतं, त्यामुळं तूप लावूनच मी पाव भाजून घेतले. तूप लावून खूप छान खरंच झालेले होते बरं का. मस्त पावभाजी बनली की अगोदर लेकरांना खायला दिली आणि मी पण खाल्ली. बाय बाय. आजच्यासाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट